नमस्कार, वेलकम बॅक गाईज एका नवीन रॉ व्हिडिओमध्ये. आणि कालच्या नाही, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आम्ही पोखरबाव दर्शन घेतलं, देवगड बघितला, देवगडला बीचवर टेंट कॅम्पिंग केलं. त्याच्यानंतर हा असा सीन लोकेशन शोधून टाकलेलं आहे, म्हणजे खूप ॲस्थेटिक आहे. बघू शकता सोन्याची परत आलेली अशी दिसते. त्यांच्यात फोटो खूप छान येतात. तर आम्ही आता या लोकेशनला आलेलो आहे. हे लोकेशन ऑन द वे टू मालवण आहे फ्रॉम देवगड. गाडी पण किती हॉट दिसते सर बाजूला. या लोकेशनवर मस्तपैकी छान छान वेगवेगळ्या अँगल्सने फोटो काढले. झाल्यावर आमचा प्रवेश होता मालवण आणि स्टे होता वेंगुर्ल्याच्या सागरेश्वर बीचवर. सो बघूया आता प्रवासात कसं काय घडते ते दाखवतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर गाईज मालवणला जाता जाता एक खाडी दिसली आणि भरती नसल्याने पाणी खूप कमी होतं आणि कडक ऊन होतं दुपारचं. मग आम्हाला थोडंसं त्यात डुबकी मारावीशी वाटली सगळ्यांनाच, आणि जेवण पण बाकी होतं आमचं. मग डुबकी आधी मारून नंतर मग जेवण बनवायचा प्लॅन केला. म्हणून मग कॅमेरा, टेंट, कॅम्पिंग चेअर, मी आणि माझे मित्र आम्ही सगळे निघालोत डुबकी मारायला. थोडंसं उन्हात बसून चेअरवर मग निर्णय घेतला, आता पाण्यात डुबकी मारावी, म्हणून असं आडवा पडलो. ते रे आपलं जात राहतो, 2 कमांडर जात राहतो. एक तर आवाज करायला एक बार ऐक ना, पाण्यात टाकलं, पाण्यात झोक काय झोकू मागच्या पाण्यातला व्हिडिओ घेतला तो. हा, वरती कडक ऊन आणि खाली थंड पाणी, या दोन्हींचा संगम इतकं छान वाटत होतं. पाण्यात डुबकी मारल्यानंतर बाहेरच निघू वाटत नव्हतं पाण्यात. मोबाईल सांगा, मोबाईल मैं तो कारवा की तलाश में मेरा हौसला. गाईज, याला म्हणतात खरं ट्रॅव्हलिंग. आम्हाला इच्छा झाली पाण्यात डुबकी मारायची. आम्ही आलो. तब्बल 1.5 ते 2 तास झाले आम्ही या पाण्यात आहोत. डुबकी मारायसाठी आलो होतो आणि इथंच रमून गेलो. भूक लागलेली खूप जणांना, पण भूक पण विसरून गेले. हे मुक्कू सर मस्त एन्जॉय करतायत, गाणे म्हणतायत चेअरवर बसून. नाही रेग्युलर खर्च काय सगळ्यात जास्त खर्च डिझेलचा झाला. पहिले 5,500 डिझेल टाकल्यानंतर 3,000, 8,000 डिझेलला खर्च आला. बस तेवढंच. ओव्हरऑल किती आलं? आणि बाकी नाही बाकी किराणा वगैरे 125 रुपयाचे तर कांदे बटाटे घेतले, 200-300 रुपयाचा किराणा घेतला, झालं, संपला विषय. पाणी जार तुम्ही याच्यात नदीत भरताय, पेट्रोल पंपावर भरताय. अरे लोक बघताय. नदीच्या सेंटरला बसले तुम्ही, समोर एक कोकणाचं झाड आहे, जंगल आहे. हीच नदी परत नंतर उद्या खाडी होणार आहे, संध्याकाळी खाडी होणार आहे. काय 12 आणि 5 17 आणि 4 पकडून 21. माझे ना 22 वर्ष ते 30 वर्ष जे पोरं आहेत ना, ज्यांचं वय
त्यांनी भाई तुम्ही अरे मी सांगतो माझ्याकडे बुलेट होती ना, मी एक दिवसात 500, मी इंस्टाच्या स्टोरीला पण मेन्शन केलं बघ, 525 का 527 किलोमीटर एक दिवसात बुलेट चालवली पूर्ण कोकण. म्हणजे आय थिंक ओडिशातलं ना कालहंडी भवानीपटना म्हणून गाव आहे जागा, तिथून तर मी भुवनेश्वर पर्यंत गेलो होतो. माझे तो इंस्टावर फोटो पण आहे, बुलेटला मोठी बॅग बांधली ती. तर बुलेटवर पण काय फक्त रस्त्यात कुठे थांबायचो मी, रस्त्यात काही 90-100 माशीची थाळी भेटली ती खाल्ली, फोटो काढले, सगळे स्टोरी वगैरे बनवलं, काही नाही ते कारण नाही तुमचे सगळे सगळं होतंय, सगळं होतं. फिरायला पैसे लागत नाही ही गोष्ट बात मात्र गोईंग ऑन व्हॅकेशन विथ युअर वाईफ इज नॉट हॉलिडे, इट्स जस्ट अ चेंज ऑफ लोकेशन. कसलं रा आयुष्य झालं काय चांगला आहे. मेलेलं काय पकडताय, चांगला पकडून आणा. भागो तो पांढरा बेला पांढरा पांढरा असं नाही का तो पडला का असा गडबडून जातो. हा चला ठीक आहे, आपलं जाऊ द्या. आपलं मोटिवेशन लाईफ एक्सपेक्टन्सी काय आहे आणि लाईफकडनं काय आपण हे केलं पाहिजे, एक्सपेक्ट केलं पाहिजे. मी आता मागच 30 वर्षात झालो. माझं 22 ते 30 वर्षापर्यंत जे एज ग्रुप म्हटले पोरं आहेत ना, त्यांना माझं एकच सजेशन आहे, वर्षातून तुम्ही 5-10 हजार, जास्त नाही 5-10 हजार रुपये एकत्र ठेवा. वर्षातून एका ट्रिपला जा, ज्या ट्रिपला तुम्ही हॉटेलला राहणार नाही, हॉटेलला खाणार नाही, अशी ट्रिप करा. आणि बघ ना कसले लोक आहेत ते. डिकॅथलॉनचा टेंट भेटतो त्यात झोपडीमध्ये ठेवलाय. आपला टेंट कुठं असतो, गुदमरत असेल तो म्हणजे तो गुदमरत तो सांगत असेल देवाला, देवा मला यातून बाहेर काढ, तो टेंट माझं आयुष्य जगू दे. पण काय आपण मानेंगे. प्रवीण सर, तो टेंट बघा तुमचा आणि तो टेंट सेम आहे ना. त्याची जागा आहे का ती चुकीच जागेवर का काढतोय का जागेवर. म्हणजे हत्ती सर्कस मध्ये नाचवायसाठी बंदीच करायला मजा आली ना. थोडं बसा बरोबर क्लिअर आहे. त्या टेंट मध्ये जर राहायचं असेल तर दिवसाला 800 ते 1000 रुपये, आणि आपण जास्त असेल आणि आपण आपल्या टेंट मध्ये राहतो ते किती दिवसाला. मी आय थिंक तो किती 3,500 का 4,000 आपणच गेलो होतो ना अंबारा माझा टेंट घ्यायला. हो 3,500 ला घेतलेला ना टेंट. 3200 मी घेतला तेव्हा काही हा तो सेम असतात 3,500 काहीतरी होतो वाटतं. मी तुला सांगू होती मी माझा टेंट घेतला ना, ऐक ना टेंटचं काय तुमची सुरुवात कुठून होते माहिती का, माझी ट्रिपच प्लॅन नव्हती. मी डिकॅथलॉन गेलो, आम्ही काहीतरी नाईट पॅन्ट वगैरे सावला काहीतरी खेळणं वगैरे घेतले, टेंट दिसला मला, मी वैशू सोबत भांडलो टेंट पाहिजे म्हणून. हे चालू चालू आहे. मी वैशू सोबत भांडलो, मला टेंट घ्यायचा. मी काय आता कुठं ट्रिपला असेल तेव्हा घ्या, मला आताच घ्यायचा. पण आता कुठली ट्रिप प्लॅन नाही काही नाही, कशाला घेता. मी घरी घेतला टेंट बरं का, आमच्या दुसऱ्या बेडरूम मध्ये तेव्हा कॉट नव्हतं ना, दुसऱ्या बेडरूम मध्ये तो 2 दिवस लावून ठेवला होता टेंट. साऊथ मध्ये खेळायची, पप्पाने घर लाया तो टेंट असेल तर तुम्ही फिरायला जाणार. मला नंतर काय लाज वाटायला लागली, यार तो एवढा भारी टेंट घेतला आणि आपण फिरायला जात नाही. आपली जी पहिली ट्रिप प्लॅन झाली. माझ्या टेंटचे तर पैसे वसूल आहेत प्रवीण सर. मी टेंट कुठं लावला माहिती माझं. अरे माझं मी फॅमिली आउटिंगला पण टेंट घेऊन जातो. गोवा, देवगड, नगर काही विचार नका, जंगलात, डोंगरात, राधानगरी डॅम सगळीकडे लावून झालंय खुर्ची आणि टेंट. बनवणार कोण आहे? मॅगीचा कारागीर आहे आपल्याकडे. लसूण मॅगी आज शुद्धी देतो, आज व्यवस्थित चावी नाही तिथं. तो काय तो बसा बोला नजर लागली ए अरे नको रे बाबा, त्या पुरीला खालीच ठेव.
हॅलो आम्ही ना तिकडे कमी कमी पाठावर होतो सगळ्यांचे बाबा पूर्ण बॉडी पाहण्यात बाबरावर हो झोपून जरासं झोपून घ्या मस्त वाटतं झोपून घ्या थंड काय थंड आहे घ्या झोपा आडवा पडा पूर्ण पडा पडा कान जाऊ द्या आत जाऊ द्या असं मस्तपैकी थोडं एक्सपिरियन्स यांचा आधीच्या ट्रॅव्हलिंगचा प्लस आत्ताच्या मुलांनी काय करायला पाहिजे 22 ते 30 वर्षाच्या मुलांनी काय करायला पाहिजे लाईफमधून काय एक्सपेक्ट केलं पाहिजे या सगळ्यावर चर्चा करून आम्ही आता निघत आहोत. तू नको धावस धावून दाखव भाग भाग ठीक है बोल भाग भाग आंधे आए आंधे चलो मजा किया मजा आया मजा आया बहुत मजा आया बहुत मजा आया बहुत मजा आया ठंडी बज रहा है अभी चलो गाड़ी का चाबी याला लाव रे भाई याला लाव बॅकग्राऊंड मी तर म्हणतो या आवल्यात ठेवलेली भाई बरोबर मारतोय बरं का आता कारागीर पाहतो तिसरी टांग तोडू नका फक्त प्रमाण तिसरी टांग हां यांचा कॅमेरा ॲडजस्ट झाल्यावर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे ट्यून्ड.